हॅलो गाईज, तर आज आपण बनवत आहोत मटन करी आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीला सुका खोबरं टाकलेलं आहे. त्यानंतर कांदा टाकून आपण त्याला थोडं हे करत आहे, मिक्स करत आहे. त्यानंतर हे झाल्यानंतर आपण याला मिक्सरमधून काढणार आहोत, प्रॉपर मसाला बनवणार आहोत. आता हे आपलं मिश्रण छान भाजलेलं आहे. आता याला आपण काढून घेऊयात आणि मिक्सरमधून याला बारीक करून मसाला बनवूया. तर आत्ताच आपण कांदा आणि सुका खोबरा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी बारीक झालेलं आहे. आता एक कढई घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकून याला छानपैकी आपण भाजूयात तेलामध्ये. मसाला छानपैकी शिजत आहे, पण याच्यामध्ये बरेच मसाले टाकलेत. तुमच्या घरात जेवढे काही जगभरातले मसाले तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि बघा छान असा सुगंध येत आहे. थोडा वेळ ठेवून आपण याच्यामध्ये आता पीस टाकूयात. ओके, छानपैकी तेल सुटलेलं आहे या मसाल्यांना. आता आपण पीस टाकू शकतो. हे पीस मटणाचे पीस जे आहेत याला आपण चांगलं मॅरिनेट केलं होतं. हळद, धने पावडर आणि बाकी बऱ्याच गोष्टी टाकलेल्या आहेत. मीठ वगैरे टाकलेलं होतं. तर आता आपण काय टाकत आहोत, कोथिंबीर टाकत आहे. आता आपण मटनचे पीस याच्यात टाकलेले आहेत आणि चांगलं याला मिक्स करून घेऊयात. आणि त्यानंतर थोडंफार जेवढं आपल्याला पाणी पाहिजे त्यानुसार आपण पाणी टाकून याला 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यावं लागेल. हा भात आपला रेडी झालेला आहे आणि बाजरीच्या भाकरीसुद्धा रेडी आहेत. आणि आता इकडे आपला मटणसुद्धा रेडी होत आहे. आपण 1 ग्लास पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत, कारण आपल्याला भाकरीसोबत आपण खाणार आहोत. तर त्याच्यामुळे आपल्याला मस्तपैकी कुस्करून आणि चुरून आपण खाणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला रस्सा जास्त लागणार आहे. तर 1 ग्लास आपण टाकत आहोत पाणी. 5 ते 6 आपण त्याच्या शिट्ट्या होऊ देऊयात. त्यानंतर हे छानपैकी शिजून निघेल. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आत्ता आणि छान असा सुगंध येत आहे पूर्ण किचनमध्ये मसाल्यांचा. आणि अजून 4 शिट्ट्या आपण होऊ देऊयात आणि त्यानंतर मग जेवायला बसूयात. फायनली आपल्या 6 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण बसूयात जेवायला. आपल्याला कांदा, लिंबू, कोथिंबीर आहे आणि यांच्याशिवाय नॉनव्हेज भाजी इनकम्प्लीट आहे. इथे भाकर आहे, भात आहे आणि ही आपली स्पेशल भाजी. आणि मस्त असा रस्सा झालेला आहे. खूप आता तोंडाला पाणी सुटलेलं आहे. एकदम झणझणीत झालेली दिसत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, कमेंट करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.